हाय नमस्कार, मी वर्षा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे। तर आज परत एकदा आपण भेटणार आहोत एका छान अशा ब्लॉग मध्ये। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आज सुट्टी असल्यामुळे छान एन्जॉय असणार आहे। त्याचबरोबर दिवसभराचं जे पण काही असेल ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे। पण जी सुरुवात आहे ती होणार आहे एकदम झणझणीत अशा मटणाने, म्हणजे सुट्टी स्पेशल। आज आम्ही मटण आणि भाकरी बनवत आहोत। तर पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यासमोर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर चला तर मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू, एन्जॉय करा तुम्ही सुद्धा। आणि आज सकाळी सकाळी शियाला हौस आली होती, म्हणजे ती आरूची कपडे घालून बसली होती। तिला काय माहित, कधी कधी एवढं छान वाटतं आरूची कपडे घालती आणि एकदम मस्त गुटगुटीत असं मुलासारखा दिसतो ना। माझा बाबू खूप छान दिसतोय आणि म्हणजे एकदम आरू लहानपणी जसा दिसायचा तशी दिसते। कुठला ती तुला अजून कुठला आहे एक लाईन एकच पाहिजे नको, एकच राहिली आता। मी गंध लागले तुला, तिथंच थांब, मी गंध आणते। इतक्यानेच तर टिकली लावायची बाबू। तिकडे बघ माऊकडे, कुठे आहे माऊ? अच्छा बघ की तुझं दिसतंय बाळ, तुझं दिसतंय, छान दिसतंय। पप्पा दाखव जा, टिक्की लावली मला नाकात घातले मग उतर पुढे बरा। तर कांदा आणि खोबरं कट केलेलं आहे। अगोदर मसाल्याची पूर्ण तयारी केलेली होती मी आणि धुवून घेतलेलं आहे मटण, 750 ग्रॅम आहे। तर अगोदर याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून हे ठेवते साईडला, म्हणजे मसाला तयार करेपर्यंत छान असं हे मॅरिनेट होईल। आता फक्त मीठ आणि हळदच टाकणार आहे, दुसरे मसाले मी डायरेक्ट परत टाकणार आहे, कारण की फक्त अगोदर मीठाचंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आणि मीठ आणि हळद टाकल्यानंतर मस्त मी त्याला हाताने चोळून घेतलं मटणाला, म्हणजे सगळ्याच बाजूनी ते लागेल। दुसरे मसाले याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकू शकतो, पण मी ते नंतर टाकणार होती डायरेक्ट भाजी बनवताना, कारण की असं फक्त मिठाचंच मी शिजवून घेते, कारण की मग कसं होतं मुलांना पण खायला बरं पडतं। आणि ते मॅरिनेट होईपर्यंत मग म्हटलं चला अगोदर कांदा आणि जे काही मसाल्याचं साहित्य होतं ते भाजून घ्यावं। आणि साईडला गरम पाणी करायला पण ठेवलेलं होतं, डायरेक्ट थंड पाणी ओतत नाही म्हणून। तर जे पण काही मसाले आहेत ते रेग्युलरच आहे। एकदम मटणाची गावरान पद्धतीने जी रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थित पाहू शकता। तर हे जे मटण आहे आमच्याकडे जसं केलेलं जातं, म्हणजे थोडंसं असा पातळसर रस्सा असतो, एक चुरून खाता येईल ह्या गोष्टीने आपण करतो की नाही तसं असतं, म्हणजे खूप जास्त ग्रेव्ही आम्ही करत नाही। शिया तुझी पॅन्ट घाल की, किती भारी वाटतं तुला। आज सकाळपासून काय चाललं दादाची कपडे का घालती सकाळ सकाळ? 2 वेळा झालं तुझी कपडे दादाची घालायची। लय आवडते काय खाते तू? मटण खाते का? मटण खाते तू? हा चला आता जेवलं ना, शिजून जा। आणि मग कांदा खोबरं आणि जेमतेम जेवढे मसाले आहेत ते मी भाजून घेते, किंवा कढईमध्ये न भाजता आपण ते गॅसवरती सुद्धा भाजू शकतो। तर एकदम पातळसर रस्सा यासाठी की भाकरी वगैरे त्याच्यामध्ये चुरून खाता येते, म्हणजे आमच्याकडे तरी अशाच प्रकारे मटण खाल्लं जातं। आणि यामध्येच मग मी थोडेसे खडे मसाले पण टाकते, कारण की मग छान फ्लेवर येतो, झणझणीत असं आपल्या मटणाला एक छान फ्लेवर येतो, चव छान येते त्या खडे मसाल्यांमुळे। तर त्याच्यामध्ये जेमतेम जे रेग्युलर असतात मिरी लवंग
तेजपत्ता आणि दालचिनी वगैरे एवढेच टाकते, किंवा घरात एवढे आपल्या अवेलेबल असतील तेवढे आपण टाकू शकतो. तर असं हे डेलीचं जसं आमचं मटण असतं तसंच मी बनवते. एखाद्या वेळेस मग अर्धं सुक्कं करते आणि अर्धं मग पातळ रस्सा करते, जसं म्हणजे ज्यावेळेस जसं खायची इच्छा असेल त्यानुसार ते तसं मी बनवते. तर आता पूर्णपणे मसाला तर भाजून झालेला होता आणि मटण पण छान मॅरिनेट झालेलं होतं. तर आता मी ते शिजायला टाकण्यासाठी घेणार आहे. तर कुकरमध्येच करते, कारण मटण आहे पटकन शिजलं जातं, कारण पातेल्यामध्ये खूप वेळ लागतो आणि गॅसवरती परत खूप वेळ लागतो. तर म्हणून मी कुकरमध्येच बनवत आहे. तर तेल टाकलेलं आहे एक 5 ते 6 चमचे आणि त्यामध्ये एक छोटासा कांदा कट करून आणि मग कांदा व्यवस्थित परतल्यानंतर अगोदर जी व्हाईट कलरची चरबी असते ती टाकून घ्यायची, म्हणजे ती तेलामध्ये छान अशी फुलते. आणि त्यानंतरच मग आपल्याला मटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मटण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तर मस्त असं जी पांढरी ही होती चरबी ती व्यवस्थित फुललेली होती आणि त्यानंतर मग मॅरिनेट झालेलं मटण पूर्णपणे मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे मोठा पण कुकर आहे, पण तो मी जास्त करून केकला वापरते, त्याची शिट्टी वगैरे काढून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मग आणि रेडी पण आहे. पण दररोज मी हाच वापरते आणि होऊन जातं एवढ्यामध्ये, त्याच्यामुळेच करते. थोडंसं कंजेस्टेड वाटतं, पण मग तेवढ्यासाठीच परत ते सगळा सेट म्हणजे केकसाठी जो ठेवलेला आहे की नाही त्याच्यात मीठ वगैरे टाकून ते मी नाही काढत मग. तर अशा प्रकारे मग मी मटण शिजायला टाकलं आणि मसाले जे आहे तोपर्यंत म्हटलं मटण शिजतंय तोपर्यंत सगळेच मसाले वाटून घ्यावेत. तर तीच प्रोसेस चालू आहे. तर मधल्या काळामध्ये 2-3 वेळा मी मटण अगोदर व्यवस्थित हलवून घेतलं, जोपर्यंत त्याला छान असं पाणी सुटत नाही तोपर्यंत ते हलवून घ्यायचं आहे. आणि अर्धवट म्हणजे थोडंसं परतल्यानंतरच मग त्याच्यामध्ये पाणी वतायचं आणि तेही गरम पाणी जे करून घेतलेलं होतं ते. आता पूर्णपणे कुकर लावलेला आहे शिजण्यासाठी मटण आणि मी वाटून घेत आहे मसाला. तर बघा मस्त एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे मसाल्यांची, सगळे मसाले घातलेले आहेत. आणि आता मी कढईमध्ये परत थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं आणि थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे, म्हणजे एकदम छान टेस्ट येते. या गोष्टी ऑप्शनल आहेत, टाकल्या तरी चालतात किंवा नाही, पण एक छान म्हणजे मला घरी म्हणजे गावाकडे जे मटण केलेलं असतं की नाही ते आवडतं आणि तशा प्रकारे मग मी कधी कधी बनवते. म्हणजे प्रत्येक वेळेस नाही टाकत, पण एखाद्या वेळेस टाकते. तर ही प्रोसेस पूर्णपणे तयार झालेली होती वाटणाची. त्याच्यानंतर मग अंडी थोडीशी उकडायला टाकली, कारण की माझी बहीण जी आहे ती काय नाका छोटी आहे तू कुठं लावायचं कुठं लावायचं तू किती काय खायचं तुला काय खाते कुठे खाते कुठं खाते पप्पा म्हणायचं पप्पा म्हणते मम्मी लाख मार मम्मी लाख मार मम्मी लाख मारते मी पाय का मम्मा गेली पप्पा लाख मार जा पाकडे पाकडे जा पाला. ते एन्जॉय चाललेली आहे मस्त. काय काय पाणी जमा उकून घे. तर असे यामध्ये मध्ये येत आहे कंटिन्यू रेसिपी तुम्हाला बघायला भेटत नाही, कारण की आता हा ब्लॉग टाईप आहे, त्याच्यामुळे मग मला सगळं घरचं बघावं लागतं. मुलं असतात मध्येच येतात ते, त्याचबरोबर तसाच मग मला स्वयंपाक करावा लागतो, कारण की छोट्या मुलांचे हट्ट पण पुरवले म्हणजे पुरवायलाच पाहिजे ना आपण. तर आता जो मी मसाला तयार करून घेतला होता ते परत मी तेलामध्ये परतत आहे. एक 5 ते 6 चमचे तेल टाकलेलं होतं परतसुद्धा, कारण की नॉनव्हेज म्हटलं की थोडं तेल जास्तच येतं. आणि थोडंसं मग मी नाही का थोडंसं मिठाचं जे मटण आहे ते काढून ठेवते त्यांच्यासाठीच. आणि आता या वाटणामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, 1 चमचा. 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे, म्हणजे लाल मिरची पावडर. आणि 1.5 चमचा मी लाल तिखट म्हणजे जे घरी केलेला काळा मसाला असतो तो टाकलेला आहे. आणि सगळे मसाले परत ह्या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे, चांगले तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आणि यानंतर मग 1 चमचा गरम मसाला. तर 1 चमचा मी टाकलेला आहे, खूप जास्त पण नाही टाकायचा, कारण की आपण वाटणामध्ये खडे मसाले वापरलेले आहेतच. आणि छान असं परतल्यानंतर जे आपण काही मटण शिजवलेलं होतं आणि ते रश्श्यासहित याच्यामध्ये टाकायचं आहे. मग म्हणजे कसं मस्त त्याची चव उतरते, रस्सा पण खूप टेस्टी लागतो आणि मग मटण पूर्ण जे आपण खाताना खूप भारी लागतं. तर असं हे पूर्णपणे मटणाची जी रेसिपी आहे म्हणजे मी करते
ती रेसिपी आहे. याच्या अगोदरही मी पोस्ट केलेली आहे व्हिडिओ, आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे याची, तर डिटेलमध्ये तोही तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून आपलं मटण तयार झालेलं आहे. तर काही गरज नव्हती, म्हणजे छान झालेलं होतं, पण जे की मी म्हटलं की मी पिठाचं थोडंसं यावेळेस टाकणार आहे थोडी चव चेंज होण्यासाठी. तर भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून मग मी त्याच्यामध्ये टाकलं आणि परत ते मिक्स करून घेतलं. तर परत सिया आलेली आहे, तिचं असंच मधून काय काय चालू असतं. तर तिने थोडंसं मटण खाल्लं होतं आणि दातात अडकलं होतं आणि ती माझ्याकडे परत काढायला आलेली होती. आणि फायनली मटण तयार झालेलं आहे. छान असं त्याला उकळी फुटत होती. मग वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता मटण झाल्यानंतर मला लगेच भाकरी पण करायच्या होत्या, कारण की उशीर होत चाललेला होता, भूक लागलेली होती यांना, त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या गॅसवरती मटण ठेवलं. म्हटलं बारीक गॅसवरती ठेवावं, छान असं उकळेल. मग मोठी उकळी अगोदर फुटलेलीच होती त्याला, आणि मग थोडंसं मंद गॅसवरती ते ठेवलं आणि एका साईडला मग मी परत भाकरी करायला घेतल्या. तर भाकरीचा सुद्धा मी पूर्णपणे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तरी देखील मी एक भाकर दाखवणारच आहे. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच भाकर थापायची, कारण की पीठ जेवढं छान मळलं जाईल तेवढी भाकर आपली छान बनते, पातळ बनते, चिरत नाही. तर जेमतेम मटणासोबत किंवा चिकनसोबत आम्ही भाकरीच खातो, चपाती खातच नाही, भात किंवा मग भाकरीच. तर अशा प्रकारे मस्त अशी भाकरी थापून झालेली आहे आणि मग तव्यावरती टाकलेली आहे. त्यानंतर मग दुसरी भाकरी मी तशीच करते, म्हणजे पटपट आवरायचं पण असतं आणि खूप वेळ, म्हणजे मला थोडंसं भाकरीची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मग पटापट होतात, खूप जास्त वेळ पण लागत नाही. आणि मी भाकरी परत पलटलेली आहे आणि असं सेम प्रोसेसने मी आता सगळ्या भाकरी करून घेणार आहे. तर या ठिकाणी पूर्णपणे आता मस्त असं झणझणीत गावरान पद्धतीने जे मटण झालेलं आहे बघू शकता, मस्त दिसतानाच खूप छान दिसत आहे. असं वाटतं बघितलं की लगेचच नाही का असं ताटात घ्यावं आणि खायला बसावं. तर शियाची परत लुडबुड चालू झालेली आहे. असंच चालू असतं, कारण की एवढं तिचं क्यूट मोमेंट असतात आणि मलाही खूप छान वाटतं, कारण की ती अशी मध्ये एक सवय झाली. आता पीठ तर घ्यायला येणार किंवा काहीतरी सांगायला येणार, काहीतरी मागायला येणार, असं हे आमचं दिवसभराचं चालूच असतं पूर्णपणे. तर सुट्टी आहे त्यामुळे तर आणखीनच मग हे घरी असतात, म्हणजे एकदम घराचं वातावरण, म्हणजे सुट्टी यांना असते, आपल्याला तर दिवसभर कामेच असतात, पण छान वाटतं, सगळ्यांसाठी करायचं असतं. आपल्याला जरी काम पडलं तरी मग नाही का त्यांची सुट्टी तरी त्यांना कमीत कमी एन्जॉय करायला भेटतं. त्यामुळे मग आज असं मग सुट्टीच्या दिवशी जेमतेम आम्ही असं नॉनव्हेज वगैरे किंवा असं वेगळं काहीतरी करून खायला घालायचं असतं मला पण. तर भाकर मस्त फुगलेली आहे आणि मस्त अशी भाजलेली पण आहे. फुगल्यामुळे जे त्याच्या साईडच्या कडा असतात तर त्या मी थोडंसं हाताने बोटाने प्रेस करून भाजत आहे. तर बघू शकता अशी जी भाकरी आहे पूर्णपणे झालेली आहे. तर ज्यावेळेस अशी पूर्ण भाकरी होते ना त्याच वेळेस असं वाटतं की हां छान झाली भाकरी, म्हणजे काही कमी जास्त झालेलं नाही आणि असं गरमागरम. तर आता मस्त स्वयंपाक झालेला आहे, छान मटण झालेलं आहे, भाकरी झालेली आहे, दाखवते तुम्हाला. मस्त एकदम झणझणीत मटण झालेलं आहे. थोडासा उशीर झाला आहे जेवायला, पण आता पोट भरून जेवण्यासाठी मस्त, आणि भाकरी पण पूर्णपणे. आणि इकडे काय चाललंय, इकडे अंड्याची भाजी आहे, म्हणजे माझी बहीण आहे, ती मटण खात नाही म्हणून तिला अंड्याची भाजी केली. चला तर मग मस्त आम्ही आता जेवण करतो, तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला. तर असं मोजकाच मेनू, मटण आणि भाकरी, त्यासोबत लिंबू आणि कांदा, म्हणजे जबरदस्त. सुट्टीचा बेत एवढाच असला तरी खूप भारी असतो. तर चला तर मंडळी, सगळ्यांचा चहा पाणी झालेला आहे आणि आता आमची खाली जायची तयारी सुरू आहे. म्हणजे पण मी आज नाही खाली जाणार, आम्हाला बाहेर जायचंय, थोडंसं साहित्य आणायचंय, कारण की केकचं सामान सगळं संपलेलं आहे, त्याच्यामुळे केकचं साहित्य घ्यायचं आणि इतर अशा थोड्या काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर इकडे आरुत तयार आहे पूर्णपणे सायकल घेऊन. पण आता काय करायचं माहितीये का, शियाला चुकवून जायचंय, कारण की शियाला घेऊन जाणार नाही. त्यांना सांगते मी की तुम्ही खाली खेळाय का साईडला गार्डन मध्ये, मग आम्ही त्यांना चुकवून असं बाहेर जाणार आहे. तर चला तर मग जाऊयात केक शॉप वरती. तर आता हे मी केक शॉपच्या दुकानासमोर उभी आहे. कोरोनामुळे थोडंसं आम्ही दूर उभा राहिलेलो आहोत, कारण की तिथं पण खूप गर्दी असते, बराच वेळ थांबावं लागतं. पण पटकन माझा नंबर लागलेला आणि त्यानंतर मग मला काय जे पाहिजे होतं, क्रीम वगैरे किंवा बेस बॉक्स, जे पण म्हणजे केकचे रिलेटेड जे मटेरियल लागतं ते मी घेऊन येते आणि सगळ्याच गोष्टी आम्हाला तिथेच भेटतात. आणि त्यानंतर मग आम्ही परत रिटर्न आलेलो होतो आणि मग मस्त त्या झुल्यावरती बसलेलो आहोत. यांचं काहीतरी चालू होतं फोनवरती.
ओके. आणि जे गार्डन आहे म्हणजे आमच्या सोसायटीच्या इकडच्या साईडचं गार्डन आहे, हे गार्डन म्हणजे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल, कारण की बऱ्याच वेळा या झुल्यांवरती मुलं वगैरे खेळतात. किंवा होळीच्या वेळेसचा जो व्हिडिओ आहे तो इथलाच आहे तो. तर ह्या साईडचं हे गार्डन आहे, तिकडे दुसऱ्या साईडला पण आहे. खूप जास्त गार्डन आहे, त्याच्यामुळे खेळण्यासाठी मुलांना भरपूर स्पेस आहे इकडे, त्याच्यामुळे खूप छान खेळतात ते. असं एकदम घरात बंद असल्यासारखं वाटत नाही. फक्त कोरोनामुळे आता एवढा दिवस घरात होतो, नाही तर मग असं खाली आले की नाही खूप छान वाटतं आम्हाला. आली रे शिया, खाली आली. कुठं आली तू? खाली खेळायला आली शिया? चला झोका खेळतीन तू. सी यू. चला झोक्यावरती उतरा 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 उतरा. ओ ओ चला 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 चला. हळू 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 लागेल. येते का बसायला? थांब मी बसवते. शूज भरू नको. इथं पण सगळा चिखल आहे. कुठं इथं मध्ये पण ती. हो या पडशील हळूच का जरा. बस तू आता, बस तू बस आता. लय एनर्जी लागते याला फिरवायला. नीट बस. अरे मला नाही फिरत जास्त. तिकडे स्लाइड खेळ वर आता बसायला. कसं वर चढतो अंगात खूप एनर्जी का. तू बरी बसली शांत तेवढी. चल तर अशा प्रकारे नाही का सगळी कामं तर आपण करतच असतो घरामध्ये, सगळं जबाबदाऱ्या पारच पडत असतो, पण त्याचबरोबर थोडंसं नाही का मुलांसोबत खेळलं पण पाहिजे, त्यांच्या मनासारखं पण वागलं पाहिजे, म्हणजे त्यांनाही छान वाटतं, आपली त्यांच्यासोबतची बॉन्डिंग छान होते, फ्रेंडली वातावरण होतं. तर असं मी त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे. आणि 2 दिवस झालं मी पण नाही का खाली अगोदर येत नव्हतो कोरोनामुळे, पण आत्ता येतो आणि त्यांच्यासोबत थोडंसं एन्जॉय होते, खूप छान वाटते, फ्रेश वाटते मला सुद्धा. कारण की मधल्या काळामध्ये जे दिवस आम्ही घरात काढलेले आहेत, म्हणजे आपण सर्वांनीच घरात दिवस काढलेले आहेत, त्यानंतर तर असं बाहेर गेल्यानंतर एवढं छान वाटतं की नाही, म्हणजे खरोखर मोठ्यानं सुद्धा असं वाटतं की एकदम लहान मूल बनून
खेळलं पाहिजे, काही जे आनंद आहेत ते पण आपण सुद्धा स्वतः घेतले पाहिजे. कारण की खूप एक वेळ गेली, वाईट वेळ गेली की फक्त आपण घरात बंद होतो, काहीच करू शकत नव्हतो ना, मुलं करू शकत होती ना आपण. तर त्यामुळे आता थोडंसं छान वाटतंय कारण की स्पेस आहे म्हणून आम्ही पण ते करतोय. शनिवारची सुट्टी गेलेली आहे. म्हणजे दिवसभर तर व्यवस्थित सगळं रुटीनचं काम म्हणजे जे आपलं रेग्युलरचं असतं ते खाणं पिणं, बाहेर पण जाऊन आलो थोडंसं, त्याच्यानंतर मग खाली थोडंसं एन्जॉय पण केला, मुलांसोबत खेळणं झालं, जे सगळ्याच गोष्टी झाल्या, काम खाणं पिणं यांच्या सगळ्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये झालेल्या आहेत. म्हणजे आज आम्ही दिवसभर असं छान झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे. नंतर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.